हॅलो एव्हरीवन. तर आपण काय करूया, आता प्रॉब्लेम स्टार्ट करूया. सुरुवातीला आपण एकदम बेसिक प्रॉब्लेमनी स्टार्ट करूया. ओके. तर लास्ट लेक्चरला आपण फॉर्मॅट शिकलो, तर तुम्ही फॉर्मॅट कॉपी केला असेल बुकमध्ये, मला व्हॉट्सअपला काय करा, सेंड करून द्या. त्यानंतर चला प्रॉब्लेम नंबर 1. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. म्हणजे आपल्याला ओनली काय ओपन करायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आपल्याला कुठे बॅलन्स शीट ओपन करायला लावली आहे का, नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करायचं आहे. ओके. तर चला, रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलं आहे फॉर द इयर एंडेड. कधीचं दिलं आहे, 31 मार्च 2019. आपण रिसिट अँड पेमेंटचा पण फॉर्मॅट बघितला होता. डेबिट साईडला काय येतात, रिसिट्स म्हणजे मिळालेले पैसे, आणि क्रेडिट साईडला काय येतं, पेमेंट म्हणजे आपण जे जे पैसे खर्च केले ते. आता लक्षात ठेवा, रिसिट म्हणजे काय, आपल्याला पैसे मिळाले. मग जर आपल्याला पैसे मिळतात म्हणजे ते आपलं काय असणार आहे, इन्कम. ओके. ते आपलं काय असणार आहे, इन्कम. आणि पेमेंट म्हणजे काय, आपण पैसे खर्च केले. तर आपण पैसे दोन गोष्टींवरती खर्च करतो. एक तर आपण एक्सपेन्स करतो. ओके. एक तर काय करतो, आपण खर्च करतो आपले, त्याच्यावरती आपण पैसे खर्च करतो. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण ॲसेट विकत घेतो, म्हणजे तुमचे मोटर व्हॅन असू द्या, बिल्डिंग असू द्या, फर्निचर असू द्या, जेव्हा आपण ॲसेट काय करतो, परचेस करतो, तेव्हा पण आपण काय करतो, पेमेंट करतो. मग पेमेंट साईडला दोन गोष्टी येतात, एक तुमचे खर्च आणि दुसऱ्या तुमच्या ॲसेट्स. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर या पहिल्या रिसिट साईडला, रिसिटला सर्वात पहिलं काय आहे, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. म्हणजेच काय, ओपनिंग बॅलन्स. कशाचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. म्हणजे सुरुवातीला तुमच्याकडे एवढे पैसे अवेलेबल होते. किती, कॅश इन हँड किती आहे, 5000, आणि कॅश ॲट बँक किती आहे, 15000. म्हणजे जेव्हा तुम्ही यावर्षी बिझनेस स्टार्ट केला, त्यावर्षी तुमच्याकडे अवेलेबल मनी किती होते, 20000. ओके. हा जो ओपनिंग बॅलन्स आहे, आपण इन्कम एक्सपेंडिचरला पण लिहित नाही आणि बॅलन्स शीटला पण लिहित नाही. आपण काय करतो, बॅलन्स शीटला क्लोजिंग कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक आपण लिहितो. ओपनिंग बॅलन्स आपल्याला कुठंच लिहायचा नाही आहे. हा काय झाला आहे, मागच्या वर्षीचा ट्रान्सफर पुढच्या वर्षीला झालं आहे. त्यानंतर बघा सबस्क्रिप्शन. नेक्स्ट काय, सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शन रिसिट साईडला आले म्हणजे आपल्याला पैसे मिळाले. ओके. पैसे काय झालेत, आपल्याला मिळालेत. मी तुम्हाला सांगितलं होतं, कॅश अकाउंटला मागचं पण दिसतं, पुढचं पण दिसतं. कॅश अकाउंट फक्त काय रेकॉर्ड करतं, पैसे आले की रेकॉर्ड करतं आणि पैसे गेले की रेकॉर्ड करतं. तो इयर वाईज चेक करत नाही. मागच्या वर्षीचे पैसे जरी आत्ता मिळाले तरी तो कॅश अकाउंटला लिहिणार, आणि पुढच्या वर्षीचे जरी पैसे मिळाले तरीसुद्धा तो कॅश अकाउंटला लिहितो. तर बघा, सबस्क्रिप्शन 17, 18, 18, 19 आणि 19, 20 असे 3 वर्षाचे पैसे मिळालेत आपल्याला. ओके. सबस्क्रिप्शनमध्ये काय सांगितलं आहे, 3 वर्षाचे पैसे मिळालेत. सबस्क्रिप्शन आपलं काय आहे, इन्कम, कारण ते काय रिसिटला आहे. म्हणजे रिसिट म्हणजे आपल्याला पैसे मिळालं म्हणजे आपलं काय झालं असणार आहे, ते इन्कम. आता बघा, आपलं बिझनेस इयर कोणतं या वर्षीचं, वरती बघा दिले, रिसिट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. मग जर 31 मार्च 2019ला बिझनेस आपला एंड होत असेल तर स्टार्ट कधी होणार, 1 एप्रिल 2018ला. म्हणजे आपलं चालू वर्ष कोणतं आहे आत्ताचं, 18-19. ओके. चालू वर्ष कोणतं आहे आपलं, 18-19. म्हणजे किती आहे, 80,000. हे तुमचे ह्या वर्षीचे पैसे मिळाले. ओके. 80,000 काय तुमचे ह्या वर्षीचे मनी. आणि त्यांनी काय दिले, पहिलं 17, 18 म्हणजे कुठलं वर्ष असणार आहे, मागच्या वर्ष. म्हणजे मागच्या वर्षीचे तुम्हाला किती रुपये मिळाले, 8000. ओके. मागच्या वर्षी यायचे राहिले असतील ते कधी मिळणार, ह्या वर्षी. मग त्यांनी काय सांगितलं, 17, 18चे तुम्हाला 8000 रुपये मिळाले. 18-19चे तुम्हाला किती मिळालेत, 80,000. 18-19 म्हणजे कोणतं, चालू वर्ष. ओके. त्यानंतर 19-20 म्हणजे पुढचं वर्ष. नेक्स्ट इयरचे तुम्हाला किती मिळालेत, 5000. असे टोटल तुम्हाला किती रुपये मिळालेत, 93,000. ओके. टोटल रुपये तुम्हाला किती मिळालेत, 93,000. पण हे एकाच वर्षाचे आहेत का, नाही. हे किती वर्षाचे आहेत, 3 वर्षाचे. मागच्या वर्षाच्या पण आहेत, ह्या वर्षाच्या पण आहेत आणि पुढच्या वर्षीचं पण आहे. पण मला सांगा, यातलं ह्या वर्षीचं इन्कम कोणतं आहे. ओके. हे जे 3 आहेत त्यातलं ह्या वर्षीचं इन्कम कोणतं आहे, किती आहे, 80,000. हे काय तुमचं ह्या वर्षीचं इन्कम. कारण 8,000 हे पैसे कधीचे मिळाले, मागच्या वर्षीचे. ओके. 8,000 आपल्याला कधीचे मिळालेत, मागच्या वर्षीचे. मग ते इन्कम कधीचं होतं, मागच्या वर्षीच होतं, फक्त पैसे आत्ता मिळाले. ओके. लक्षात ठेवा, ते 8,000 इन्कम होतं मागच्या वर्षीचं, ओनली आपल्याला पैसे कधी मिळालेत, आत्ता. त्यानंतर 80,000 आहे, ते इन्कम ह्या वर्षीचंच आहे. कारण काय, 18-19 मग ते पैसे कधी मिळालेत, ह्या वर्षी. म्हणजे ते आपल्या ह्या वर्षीचं काय आहे, इन्कम. आणि 19-20 म्हणजे पुढच्या वर्षीचे पैसे आपल्याला आधीच मिळाले, ते आपल्या ह्या वर्षीचं इन्कम आहे का पुढच्या वर्षीचं इन्कम आहे, कधीचं इन्कम आहे, ते पुढच्या वर्षीचं आहे. मग आपण ह्या वर्षी इन्कमला दाखवणार का, नाही. ते कधी दाखवणार
पुढच्या वर्षी. फक्त काय झालं आपल्याला ॲडव्हान्समध्ये पैसे आधीच मिळाले. ओके, मग ह्यातलं आपलं ह्या वर्षीचं इन्कम कोणतं आहे 80,000. ओके, कळलं. त्यानंतर एंट्रन्स फीज. ओके, एंट्रन्स फीज किती मिळाल्यात 12,000. एंट्रन्स फीज किती मिळाल्यात 12,000. हे पैसे मिळालेत म्हणजे हे आपलं काय असणार आहेत इन्कम. त्यानंतर डोनेशन. डोनेशन कुठं आले रिसिट साईडला आले म्हणजे आपल्याला डोनेशन मिळालं. मग डोनेशन आपल्याला मिळालं म्हणजे ते काय असणार आहे आपलं इन्कम. मग डोनेशन किती मिळालं आपल्याला 15,000 रुपये. ही झाली तुमची रिसिट साईड. ओके, म्हणजे सबस्क्रिप्शन, एंट्रन्स फीज आणि डोनेशन हे आपले काय आहेत सगळे इन्कम. हे तुम्ही उचलणार आणि कुठं टाकणार इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये इन्कम साईडला. आता इथं पेमेंट साईडला आहे. पेमेंट साईडला मी सांगितलं होतं 2 गोष्टी दिसतात. एक तर काय आपले एक्सपेन्सेस आणि दुसरं काय ॲसेट. मग त्याला पहिलं सॅलरी. सॅलरी काय आपला खर्च, मग तो कुठं जाणार इन्कम अँड एक्सपेंडिचरला. कोणत्या साईडला जाणार एक्सपेंडिचर साईडला. त्यानंतर इन्शुरन्स. इन्शुरन्ससाठी आपण हप्ते पेड करतो. ओके, तो पण काय आपला खर्चच आहे त्यामुळे तो पण काय झाला आपला एक्सपेंडिचर. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी सेम आपण काय आपला एक्सपेंडिचरच आहे. रेंट. ओके, पेमेंटला आलं आहे रेंट म्हणजे आपण रेंट काय केलं असणार आहे दिला असणार आहे. आणि हाच रेंट जर रिसिट साईडला आला असता म्हणजे काय आपल्याला रेंट मिळालं. जर रेंट मिळाला असतं तर आपला तो काय झाला असता इन्कम. पण पेमेंट साईडला आले म्हणजे रेंट आपला काय आहे एक्सपेन्स. ओके, मग तो पण कुठं टाकणार एक्सपेंडिचरला. त्यानंतर काय आहे फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट आपला एक्सपेन्स आहे का. ओके, तुम्ही पैसे गुंतवता. ओके, आपण काय करतो बँकेत फिक्स डिपॉझिटला पैसे इन्व्हेस्ट करतो त्याच्यावरती आपल्याला काय मिळतो इंटरेस्ट मिळतो. मग हा तुमचा खर्च आहे का तुमचे ॲसेट आहे. ओके, काय तुमची ॲसेट म्हणजेच काय इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, फिक्स डिपॉझिट काय तुमची ॲसेट. आता फिक्स डिपॉझिट आपण कुठं लिहिणार का इथं नाही कारण आपल्याला बॅलन्स शीट ओपन करायला लावली आहे का नाही. फिक्स डिपॉझिट कुठं दिसतं ॲसेटला. पण आपल्याला त्यांनी फक्त काय सांगितलं आहे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली. ओके, मग आपण फक्त काय करायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर करायचे. त्यानंतर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे कॅशचा क्लोजिंग बॅलन्स किती आहे. कॅश ॲट बँक किती आहे 3,000 आणि कॅश इन हँड किती आहे 18,000. म्हणजे एवढे पैसे आपल्याकडे शिल्लक राहिलेत. किती शिल्लक राहिले 21,000 एवढा आपल्याकडे काय आहे बॅलन्स आहे. मग हा जो क्लोजिंग बॅलन्सचा कॅशचा ती काय असते आपली ॲसेट. मग हा कुठं दिसायला पाहिजे ॲसेटला. मग आपण फक्त आपल्याला कोणतं अकाउंट करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर. ओके, आता ॲडजस्टमेंट दिलेत का बघूया. त्यानंतर ॲडजस्टमेंट काय दिले आउटस्टँडिंग रेंट ऑफ ₹1,500. ओके, काय सांगितलं आहे आउटस्टँडिंग रेंट ऑफ ₹1,500. आउटस्टँडिंग रेंटचा अर्थ काय शिल्लक राहिला अजून. मग रेंट काय आपला इथं एक्सपेन्स आहे. ओके, रेंट काय आपल्या इथं एक्सपेन्स म्हणजे आपल्याला पैसे अजून द्यायचे. ओके, रेंट काय आपला एक्सपेन्स म्हणजे आपल्याला पैसे काय करायचे अजून द्यायचे. त्यामुळे त्याच्यावर ते काय केली टिक मार्क करून ठेवली. आउटस्टँडिंग काय करतो आपण ॲड करतो. आणि सेकंड इफेक्ट पैसे द्यायचेत म्हणजे आपली काय ती लॅबिलिटी. त्यानंतर काय आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ ₹20,000. आता बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे किती आहे 20,000 आहे. आता सबस्क्रिप्शन काय आपलं इन्कम आहे का एक्सपेन्स आहे. सबस्क्रिप्शन काय आपलं इन्कम आहे. ओके, हे बघा रिसिट साईडला होतं त्यातलं काय झालं आहे आउटस्टँडिंग राहिले म्हणजे इन्कम मिळायचं राहिले. आउटस्टँडिंगचा अर्थ काय एक तर द्यायचं राहिले किंवा घ्यायचं राहिले. मग सबस्क्रिप्शन तर आपलं काय आहे इन्कम म्हणजे आपल्याला पैसे मिळायचे राहिलेत. मग आउटस्टँडिंग काय करतो आपण ॲड. तर हे कशाला ॲड करणार तुमचं ह्या वर्षीचं सांगितलं त्यांनी. ह्या वर्षीचं सबस्क्रिप्शन काय राहिलं आपलं आउटस्टँडिंग. ओके, मग ह्या वर्षीच्या सबस्क्रिप्शनवरती काय करून ठेवा टिक मार्क करून ठेवा. ह्या वर्षीचं सबस्क्रिप्शन तुम्हाला मिळायचं राहिले. किती मिळायचं राहिलं आहे 20,000. मग सबस्क्रिप्शनमध्ये काय करणार ॲड. आणि पैसे मिळाले का मिळणार आहेत तुम्हाला पैसे काय आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे आपली काय असणार आहे ती ॲसेट का लायबिलिटी काय असणार आपली ॲसेट. ओके, लक्षात ठेवा इकडं रेंट होतं. रेंट म्हणजे काय आपल्याला पैसे द्यायचे होते त्यामुळे ते आपण कुठं लिहिणार लॅबिलिटीला. आणि आउटस्टँडिंग काय आता सबस्क्रिप्शन म्हणजे आपल्याला पैसे मिळणार आहेत. ते मिळणार आहेत म्हणजे आपली काय ती ॲसेट. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड म्हणजे तुम्हाला माहिती आहे ॲडव्हान्स. ओके, आपण काय केलं इन्शुरन्स जास्तीचं दिलं. इन्शुरन्स काय केलं आपण जास्तीचं दिलं आहे. मग जास्तीचं दिलं म्हणजे काय करणार आपण ॲड का लेस करणार काय करणार लेस करणार. लेस प्रीपेड किती 500 रुपये. ओके, मग इन्शुरन्सवरती पण काय करा टिक मार्क करून टाका. ओके, एवढंच ॲडजस्टमेंट आहेत. चला स्मॉल प्रॉब्लेम आहे एकदम सॉल्व करायचा. चला आता प्रॉब्लेम स्टार्ट करताना सर्वात पहिलं कुठल्या साईडने जाणार रिसिट साईडने. ओके, तर चला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणार. जसं आपण काल फॉर्मॅट चेक केला त्यानुसार आपण काय करणार इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019.
आणि कॉलम कोणते असतात, एक्सपेंडिचर, अमाऊंट, इन्कम, अमाऊंट. सेम हे काय असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं. डेबिटला सगळे एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिटला सगळे इन्कम अँड गेन्स. ओके, तर चला सर्वात पहिलं रिसिट साईडला जायचं. रिसिटला सर्वात पहिलं काय होतं, ओपनिंग बॅलन्स. हा बॅलन्स आपण कुठं लिहितो का, कुठेच नाही. हा काय फक्त मागच्या वर्षीचा क्लोजिंग, यावर्षी कुठं आला, ओपनिंगला. ओके, त्यानंतर काय टू सबस्क्रिप्शन. काय टू सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शन काय आपलं इन्कम. पण मी तुम्हाला सांगितलं होतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असं आहे की जिथं फक्त ओनली 1 इयरचं दिसतं. जसं आपण प्रॉफिट अँड लॉसला मागचं पुढचं काय करत होतो, लेस करत होतो, तसं इथं ओनली 1 इयरचं दिसतं, म्हणजे जो चालू वर्ष आहे त्याच वर्षीचं. मग हे 17-18चे 8,000 मिळाले ते आपले ह्या वर्षीचं इन्कम होतं का, नाही. मग ह्या वर्षी इन्कमला दिसणार का, नाही दिसणार. त्यानंतर 19-20 म्हणजे पुढच्या वर्षीचे पैसे मिळाले ते पण आपलं या वर्षीचं इन्कम आहे का, नाही. ते कधीचं आहे, पुढच्या वर्षीचं इन्कम आहे. मग ते पण दिसणार का, नाही दिसणार. मग कुठलं राहिलं, 18-19 म्हणजे चालू वर्ष. ओके, मग चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन किती मिळणार आहे आपल्याला, 80,000. आणि त्याच्यावरती काय आहे, ॲडजस्टमेंट आहे, कारण ह्या वर्षीचे अजून 20,000 रुपये मिळायचे राहिले. मग चला सबस्क्रिप्शन किती आहे, 80,000. ओके, मागच्या वर्षीचं लिहायचं नाही, पुढच्या वर्षीचं लिहायचं नाही. मग या बाय सबस्क्रिप्शन काय येणार, बाय सबस्क्रिप्शन काय येणार, बाय सबस्क्रिप्शन किती आहे, सबस्क्रिप्शन 80,000 रुपये, बाय सबस्क्रिप्शन 80,000. ओके, इनरला काय लिहिलं, त्याच्यावरती काय आहे, ॲडजस्टमेंट आहे म्हणून. त्यानंतर काय होतं सबस्क्रिप्शन नंतर, टू एंट्रन्स फीज. किती आहे एंट्रन्स फीज, 12,000. मग आता बघा एंट्रन्स फीज रिसिटला आली म्हणजे आपलं काय असणार आहे ते इन्कम. मी या परत इन्कमला ओके, एंट्रन्स फीज काय असणार आहे आपला इन्कम. मग इन्कमला लिहिलं बाय एंट्रन्स फीज. किती एंट्रन्स फीज, 12,000. ओके, ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे ते इनरला लिहायचं, नाही तर डायरेक्ट आउटरला लिहायचं. त्यानंतर टू डोनेशन. आपल्याला काय मिळालं, डोनेशन मिळालं, म्हणजे रिसिटला आलं आहे म्हणजे डोनेशन आपलं काय आहे, इन्कम. किती रुपये डोनेशन मिळालं, 15,000. मग उचला डोनेशनला आणि कुठं टाकणार, रिसिटमध्ये बाय डोनेशन. किती मिळालं डोनेशन, 15,000. ओके, बाय डोनेशन किती आहे, 15,000. बघा सबस्क्रिप्शन इन्कम, एंट्रन्स फीज पण काय आपलं इन्कम, डोनेशन पण काय आपलं इन्कम. म्हणजे जे रिसिट आहेत तुमचे ते काय तुमचे सगळे इन्कम्स आहेत. झालं रिसिट साईड. त्यानंतर आता पेमेंट साईडला या. पेमेंटला सर्वात पहिलं काय, सॅलरी. सॅलरी काय आपला इन्कम आहे का एक्सपेन्स आहे, काय आपला एक्सपेंडिचर. मग किती आहे सॅलरी, 20,000. ॲडजस्टमेंट आहे का सॅलरीवरती, नाही आहे. मग या बाय सॅलरी किती आहे, 20,000. मग इथं येताना काय येणार, टू सॅलरी 20,000. एकच मिनिट हा. टू सॅलरी किती येणार, 20,000. त्यानंतर काय नेक्स्ट, इन्शुरन्स. ओके, इन्शुरन्स किती आहे, 5,500. आणि त्याच्यावरती काय आहे, ॲडजस्टमेंट आहे. मग इन्शुरन्स काय आपला इन्कम आहे का एक्सपेन्स आहे, इन्शुरन्स काय आपला इन्कम का एक्सपेन्स, काय आपला एक्सपेंडिचर, कारण इन्शुरन्स आपण पैसे खर्च करतो. मग इन्शुरन्सवरती काय ॲडजस्टमेंट या एक्सपेंडिचर साईडला. इन्शुरन्स लिहिताना कुठं लिहिणार, इनर कॉलमला, कारण त्याच्यावरती काय आहे ॲडजस्टमेंट आहे. काय येणार तुमचं टू इन्शुरन्स. डेबिटला काय येतं टू आणि क्रेडिटला काय येतं बाय. मग टू इन्शुरन्स किती आहे, 5,500. ओके, त्यानंतर काय पुढं बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी. किती आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, 8,000. ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे का, नाही आहे. पण प्रिंटिंग अँड स्टेशनरी काय आपला खर्च. मग या एक्सपेंडिचरला त्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे कुठं लिहिणार डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ओके, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती आहे, 8,000. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, बाय रेंट. ओके, रेंट पेमेंटला आला आहे म्हणजे आपला काय येतो खर्च आणि त्याच्यावरती काय आहे ॲडजस्टमेंट. किती आहे रेंट, 35,500. मग या एक्सपेंडिचरला ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे कुठं लिहिणार इनर कॉलमला टू रेंट. किती येणार, 35,500. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे तो कुठं लिहिला इनर कॉलमला. त्यानंतर नेक्स्ट काय अजून, फिक्स्ड डिपॉझिट.
आता फिक्स डिपॉझिट काय आपली ॲसेट आहे, पण आपण बॅलन्स शीट ओपन केली का इथं नाही, आपल्याला फक्त एकच अकाउंट ओपन करायला लावले, त्यामुळे फिक्स डिपॉझिट कुठं दिसणार ॲसेटला, त्यामुळे इथं इफेक्ट द्यायचा नाही. जेव्हा आपण बॅलन्स शीट ओपन करू तेव्हा बॅलन्स शीटला आपण त्याचा इफेक्ट देणार. त्यानंतर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे रिसीट अँड पेमेंटचा क्लोजिंग बॅलन्स. हे बघा इकडे डेबिट साईडला ओपनिंग बॅलन्स होता, तर आता क्रेडिट साईडला लास्टला काय येणार क्लोजिंग बॅलन्स. तर आपल्याकडे 21,000 एवढे आपल्याकडं कॅश अवेलेबल आहे. बँकेत किती आहे 3,000 आणि कॅश इन हँड किती आहे 18,000. ओके, हा काय झाला क्लोजिंग बॅलन्स. हा क्लोजिंग बॅलन्स पण आपण कुठं लिहितो ॲसेट साईडला, पण आपण बॅलन्स शीट ओपन नाही केली त्यामुळे आता लिहिणार आहे का नाही. ओके, मग झालं कळलं. आपण काय केलं रिसिटचं जे होतं ते कुठं टाकलं इन्कमला, आणि पेमेंटला दोन गोष्टी येतात एक्सपेन्सेस अँड ॲसेट. एक्सपेन्सेस ते उचलून कुठं टाकायचे एक्सपेंडिचरला, आणि ॲसेट जे असतील त्या कुठं टाकणार तुम्ही ॲसेट साईडला. ओके, तर चला ॲडजस्टमेंट. पहिले काय आहे आउटस्टँडिंग रेंट ऑफ ₹1,500. आउटस्टँडिंग रेंट किती आहे 1,500. तर आउटस्टँडिंग काय करतो आपण ॲड करतो, मग या रेंटच्या खाली ओके रेंटच्या इथं काय लिहिणार ॲड आउटस्टँडिंग. रेंटच्या इथं काय लिहिणार ॲड आउटस्टँडिंग. मग 35,500 आणि 1,500 किती येणार टोटल बाहेर किती येते 37,000. ओके, आउटस्टँडिंग काय केलं आपण ॲड. मग रेंट आपला खर्च आहे म्हणजे आपल्याला अजून 1,500 द्यायचे. मग जर आपल्याला पैसे द्यायचे तर आपली काय ती लॅबिलिटी. मग जर बॅलन्स शीट आपण ओपन केली असती तर याचा दुसरा इफेक्ट कुठं गेला असता बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला कुठं गेला असता लॅबिलिटी साईडला. ओके, ही ॲडजस्टमेंट झाली. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे 20,000. ओके, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे आपल्याला अजून 20,000 मिळायचे राहिलेत. ओके, 20,000 अजून मिळायचे राहिलेत. मग या सबस्क्रिप्शन कुठे इन्कम साईडला, त्यामध्ये काय करणार ॲड आउटस्टँडिंग. सबस्क्रिप्शनमध्ये काय लिहिणार ॲड आउटस्टँडिंग. किती आहे 20,000 आणि टोटल किती येणार बाहेर 80,000 प्लस 20,000 किती येणार 1,00,000. ओके, आली 1,00,000. आता हे सबस्क्रिप्शन काय आपलं इन्कम आहे म्हणजे आपल्याला पैसे मिळणार आहेत. ओके, एक्सपेन्स असेल तर आपल्याला पैसे द्यायचे, इन्कम असेल तर आपल्याला पैसे मिळणार. अजून आपल्याला 20,000 मिळणार आहेत. मग मिळणार आहेत म्हणजे आपली काय असणार आहे ती ॲसेट. मग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचं सेकंड इफेक्ट कुठं जाणार ॲसेट साईडला. ओके, लक्षात ठेवा इकडं आउटस्टँडिंग रेंट होता म्हणजे खर्च होता, आपल्याला पैसे द्यायचे होते. मग आउटस्टँडिंग रेंट कुठं जाणार लॅबिलिटीला, तर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला मिळणार आहे त्यामुळे ते कुठं जाणार ॲसेट साईडला. ओके, झालं दोन ॲडजस्टमेंट. त्यानंतर लास्टची काय होती प्रीपेड इन्शुरन्स. म्हणजे आपण इन्शुरन्स काय केला आहे जास्तीचा पेड केला आहे म्हणजे आपण तो काय करणार लेस करणार, कारण तो आपला ह्या वर्षीचा खर्च होता का नाही. मग या इन्शुरन्स त्याच्या खाली काय येणार लेस प्रीपेड. काय येणार लेस प्रीपेड. बाहेर किती येणार 5,500मधून 500 गेले 5,000 किती आले बाहेर 5,000. आणि प्रीपेड इन्शुरन्स ह्याचा सेकंड इफेक्ट आपण जर जास्तीचा इन्शुरन्स पेड केला तर आपली काय असते ती ॲसेट, कारण आपण परत पण घेऊ शकतो. ओके, मग 500 रुपये काय आपली ॲसेट. ओके, तर झालं सगळ्या ॲडजस्टमेंट संपल्या. वरचं पण आपण सगळं पोस्टिंग केलं. आता या आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टॅली कसं करायचं. ओके, तर बघा सर्वात पहिलं दोघांपैकी चेक करा बरं कोणती साईड मोठी आहे, डेबिट साईड मोठी आहे का क्रेडिट साईड मोठी आहे. कोणती साईड मोठी आहे क्रेडिट, म्हणजेच कोणती साईड मोठी आहे इन्कम साईड. म्हणजे इन्कमची टोटल किती येते 1,27,000. ओके, 1,12,000 आणि 15,000 किती टोटल येते 1,27,000. सेम टोटल आपण कुठं लिहिणार डेबिट साईडला. ओके, आणि त्यातून काय करणार 1,27,000मधून हे वरचं जे काय ते सगळं काय करणार आपण मायनस करणार. किती येते मायनस करून मग 57,000. तुम्ही कॅल्क्युलेट करून चेक करा. आता मला सांगा कोणती साईड मोठी होती क्रेडिट, म्हणजे इन्कम मोठे होते कुणापेक्षा एक्सपेन्सेसपेक्षा. ओके, इन्कमची टोटल किती आली 1,27,000 आणि त्यातनं एक्सपेन्सेस लेस करून किती उरले 57,000. म्हणजे बघा इन्कम जास्त होते कुणापेक्षा एक्सपेन्सपेक्षा, म्हणजे आपल्याला सरप्लस होणार का डेफिसिट होणार का होणार आपल्याला सरप्लस. म्हणजे आपल्याकडे पैसे शिल्लक राहतात. किती पैसे शिल्लक राहतात 57,000. मी तर काय येणार टू सरप्लस. काय येणार टू सरप्लस किती 57,000. ओके, जर एक्सपेंडिचर मोठे आले असते तर इकडे काय आलं असतं डेफिसिट आलं असतं, पण आता इन्कम मोठे होते त्यामुळं काय आलं सरप्लस. आणि हे सरप्लस आपण बॅलन्स शीट जेव्हा ओपन करू तेव्हा कॅपिटल फंडमध्ये काय करणार आपण ॲड करणार. ओके, सरप्लस असेल तर ॲड करतो, डेफिसिट असेल तर लेस करतो. ते झालं इथपर्यंत कळलं. हे काय होतं आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आपल्याला या प्रॉब्लेममध्ये एवढंच ओपन करायला लावलं होतं त्यामुळे आपण एवढंच तयार केलं. ओके, सिम्पल प्रॉब्लेम होता. फक्त काय लक्षात ठेवणार
रिसिट म्हणजे आपल्याला पैसे मिळाले, म्हणजे आपलं काय ते इन्कम. मग तिथलं उचलून कुठं टाकणार तुम्ही इन्कम साईडला. आणि पेमेंट म्हणजे काय आपला खर्च आहे, त्यामुळे त्यामध्ये एक तर एक्सपेन्सेस असणार आहे, ते उचलून कुठं टाकणार एक्सपेंडिचरला. आणि त्यामध्ये काय ॲसेट असणार आहेत, त्या उचलून कुठं टाकणार तुम्ही ॲसेट साईडला. ओके, त्यानंतर हे टॅली करायचं कसं कळलं. ओके, हे काय करा बुकमध्ये सॉल्व करा आणि मला व्हॉट्सअपला सेंड करा. ओके, थँक्यू.